कोणी असेल त्याच्यावर कारवाई होईल। आणि त्या चर्चेचं उत्तर जर आदरणीय मुख्यमंत्री देणार असतील तर या प्रथा परंपरेप्रमाणे मी सदनात उपस्थित राहिलो नाही, याच्या पलीकडे दुसरं कुठलंही का विरोधक तुम्हाला देखील त्या संपुटाला फैसला एक लक्षात येतं की विरोधकांनी काही बोललं की मग माझ्याकडनं काहीतरी जाणार, मग त्यामध्ये नक्कीच मुख्यमंत्र्यांना उत्तर द्यायला अडचण होणार। त्यामुळं एकदा काय दूध का दूध पाणी का पाणी कळावं आणि ते माननीय मुख्यमंत्र्यांच्या उत्तरातून कळालेलं आहे। या प्रकरणात तुमची काय भूमिका आहे तुम्ही महाराष्ट्राला सांगा। एक लक्षात घ्या, मी सुरुवातीपासून म्हणतोय की हे व्यवहारातनं झालेलं भांडण आहे, ज्यातनं अतिशय निर्गुण हत्या ही संतोष देशमुखांची झाली आणि अशा प्रकारे हत्या झाली आहे की त्याचं समर्थन कोणीच करू शकत नाही। त्यामुळं जवळजवळ सर्वच आरोपी आता त्यात अटक झालेले आहेत आणि जेवढी तीव्र भावना या प्रकरणामध्ये आमच्या सर्वांचीच होती, आता त्यात आरोपी अटक झाले, त्याच्यात SID नेमलेली आहे। CID नेमल्यानंतर आता याच्यामध्ये फार शेवटपर्यंत त्याचा तपास होणार आहे, कोण होतं काय होतं। आदल्या दिवशी जो गुन्हेगार आहे तो आणि त्याचा भाऊ आणि एक पोलीस ऑफिसर हॉटेलमध्ये चहा पित असतानाचा एक व्हिडिओ समोर आलेला आहे आणि तो व्हिडिओ सगळ्या चॅनलवर बघितलेला आहे की ह्या सगळ्या गोष्टीचा तपास आता या तपास यंत्रणेनं काढणं गरजेचं आहे। मकोका लावण्यात आलेला आहे आणि गुंडगिरी कुठेतरी संपवायचे आहे। नाही, यामध्ये मकोका